येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSEमध्ये मातृपितृ पाद्यपूजन सोहळा अगदी उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी विट्याच्या माजी नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील, संस्थेच्या संचालिका सौ प्रणिताई पाटील, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ, उपप्राचार्य संतोष मेनन उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती आणि लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या संचालिका सौ प्रणिताई पाटील म्हणाल्या की पालक आपल्या मुलांसाठी दिवस रात्र कष्ट करून आपल्या व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या गरजा पूर्ण करतात। त्याचप्रमाणे मुलांचंही कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर करावा, तसेच आई वडिलांच्या त्यागाबद्दल त्यांचे आभार मानावेत। खरं तर मुलांनी आपल्या पालकांविषयी आदर आणि सन्मान आयुष्यभर दाखवला पाहिजे, परंतु वर्षातून एक दिवस असावा की जो फक्त त्यांच्यासाठी समर्पित असेल। म्हणूनच आजचा हा मातृपितृ पाद्यपूजन दिवस साजरा केला जातो। तसेच यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन म्हणाले की हा दिवस आई वडिलांना सन्मान, प्रेम आणि देखभाल करण्यासाठी साजरा केला जातो। आई वडील हेच आपले गुरु, इथूनच आपले अस्तित्व सुरू। आपुलकी आणि जिव्हाळा म्हणजेच खऱ्या आयुष्यभर प्रेमाचं नातं जपणाऱ्या आई वडिलांची पूजा करा, त्यांच्यावरती मनापासून प्रेम करा। जो आई वडिलांची सेवा करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो। यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आई वडिलांचा औक्षण करीत आशीर्वाद घेतला। सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांच्या मनावर आई वडिलांचं प्रेम अधिक बिंबवलं जावं असा संस्कारक्षम, प्रेरणादायी व कृतिशील उपक्रम प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या संकल्पनेतून उत्स्फूर्तपणे राबवण्यात आला। या सोहळ्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील सर यांचं बहुमोल असं मार्गदर्शन मिळालं। सोहळ्यासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, पर्यवेक्षक संदीप कांबळे, उमा शिंदे, अंकिता गडदरे, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।